आम्ही त्यांना लाडामध्ये अण्णा म्हणतो. सर्व अतिथीगण, मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज या सर्वांना आम्हा पवार कुटुंबियातर्फे स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम आणि आमच्या भाषेत सर्वांना मानाचा जोहार. आज या मंगलमय प्रसंगी सेवानिवृत्त आदरणीय मुख्याध्यापक आमचे काका, आम्हाला सगळ्यांना आम्ही त्यांना लाडामध्ये अण्णा म्हणतो. आज त्यांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व अतिथीगण, मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील दिग्गज या सर्वांना आम्हा पवार कुटुंबियातर्फे मनोभावी सर्वांचं स्वागत. आज माझ्या काकांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम. खूप साऱ्या आठवणी त्यांच्या याच्याबद्दल. सुरुवात मी इथनच करीन. त्यांचा जन्म 1968 साली झाला गणेशपुरी येथे. अत्यंत खूप साऱ्या समस्या होत्या, कारण की खडतळीचा प्रवास होता त्यावेळेला. काकांचा जन्म झाला त्यावेळेला, कारण की 8 भावंड, 4 बहिणी आणि 4 भाऊ, आणि वडील हे पेंटिंगचं काम करायचे आणि त्यांना खूप जिद्द होती वडिलांना की माझी मुलं ही शिकली पाहिजेत, शिक्षण क्षेत्र असू दे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेली पाहिजेत, असं त्यांची मनभावी इच्छा होती. आणि खरोखरच त्यांनी त्याप्रमाणे कार्य देखील केलं. एक आठवणीचा क्षण मला माझी मम्मी नेहमी सांगायची की माझं आणि तुझ्या पप्पांचं लग्न झालं त्यावेळेला काका हे अवघ्या 6वीला शिकत होते. त्यावेळेला एक गंमतदार प्रसंग, जर काका कधी जर शाळेमध्ये जर दांडी मारली तर पप्पा आजीला सांगायचे आमच्या की शांतारामला अजिबात जेवायला देऊ नका, आणि पूर्ण दिवस उपाशी ठेवायचे. आणि हीच खरोखर त्यांच्या जिद्द होती की नाही, आपल्याला शिकायचंय, खडतर प्रवासातून आपल्याला काहीतरी करायचंय. आणि नक्कीच त्यांनी शिक्षण घेतलं चांगल्या पद्धतीने, आणि 1992 साली हे त्यांच्या खरोखर प्रयत्नाला यश आलं आणि ते शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये आले. पहिली शाळा त्यांची पीरपाडा. त्यावेळेला काहीच वाहन नव्हतं, काही नव्हतं. त्यावेळेला सायकलीचा प्रवास असायचा, जवळपास 7-8 किलोमीटरचा प्रवास. माझे वडील आणि काकांची वडिलांची शाळा ही टोकरविरा आणि काकांची शाळा ही पीरपाडा. जवळपास सायकलीचा प्रवास करायचे. त्यावेळेला कधी पावसाळा असेल तर सायकल अर्ध्या रस्त्यात ठेवून पायी कधी प्रवास करायला लागायचा. तरी पण हा खडतर प्रवास त्यांनी व्यवस्थितरित्या पूर्ण केला. त्याच्यानंतर त्यांची बदली ही 2006 साली इथे उसगाव इथे झाली, आणि खरोखर चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे कार्य केले. कारण की माझ्या मित्रांकडून पण मला खूप साऱ्या माझ्या काकांबद्दल चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या की काका खरोखर काकांनी तुझे चांगले विद्यार्थी घडवले. सगळ्यांना, गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र करून काही जर संस्था असतील त्यांच्या मार्फत काही कार्य करायचे असतील, व्यवस्थितरित्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी बजावल्या. अशा बऱ्याचशा मॅडमनी खूप छान पद्धतीने त्यांचा जीवन प्रवास सांगितला. तर मला काही बोलायची तेवढी गरज हे नाही. मी थोडक्यात फक्त 4 ओळी म्हणून माझे 2 शब्द संपवतो. निरोप तुमचा घेताना डोळ्यात पाणी का रे, निरोप तुमचा घेताना डोळ्यात पाणी का रे, एकत्र भांडत होतो कधी, आज हा कंठ दाटला का रे. डोळ्यात साठला मोती, निरोप हा घेताना, डोळ्यात साठला मोती, निरोप हा घेताना, का रेंगाळतय मन माझं येथून पाऊल बाहेर घेताना, का रेंगाळतय मन माझं येथून पाऊल बाहेर घेताना. उडत्या पाखरांनो घरट्याची करू नका जिद्द, उडत्या पाखरांनो घरट्याची करू नका जिद्द, हसत खेळत हा निरोप करा स्वतःला सिद्ध, हसत खेळत हा निरोप करा स्वतःला सिद्ध. घेतो निरोप आता जातो आमच्या गावा, घेतो निरोप आता जातो आमच्या गावा, मनात साठवून अलगद आठवणीचा गोड ठेवा, मनात साठवून अलगद आठवणीचा गोड ठेवा.
आठवण ठेवील सांभाळून मित्र हो, पण हे क्षण कसे सांभाळू? आठवण ठेवील सांभाळून मित्र हो, पण हे क्षण कसे सांभाळू? या क्षणाच्या आठवणी डोळ्यातून पडतील, त्या कशा सावरू? या क्षणाच्या आठवणी डोळ्यातून पडतील, त्या कशा सावरू? हातातून हात सुटला तरी ही साथ कधी तुटणार नाही. हातातून हात सुटला तरी ही साथ कधी तुटणार नाही. निरोपाच्या नावाखाली दोस्त हो, हे नाते कधी तुटणार नाही. हे नाते कधी तुटणार नाही. माणुसकीचे जपलेले नाते, माणुसकीचे जपलेले नाते प्रेमाने हळूच फुलले पाहिजेत. माणुसकीने जपलेले नाते प्रेमाने हळूच फुलले पाहिजेत. निरोप नसावे विस्मरणाचे कारण, रेशीम फुलाने गुंफली पाहिजेत. रेशीम फुलाने गुंफली पाहिजेत. खऱ्या अर्थाने कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाने नटलेल्या या आदर्शवंत व्यक्तीचा, माझ्या काकांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम, या कार्यक्रमादरम्यान मला बोलायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आपले सहकारी स्वभाव आहे की अत्यंत कुटुंबवस्थ असे ते व्यक्तिमत्व आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे आहे आणि पवार म्हणजे अत्यंत प्रगतिशील, जबाबदारी आणि व्यवहार कुशल, स्वाभिमानी असे हे पवार सर आपल्याला